सर आज रक्षाबंधन साजरा केलेला पंकजा मुंडेंसोबत रक्षाबंधन साजरा केलेला आहे. काय भावना आहे, काय सांगा? काय आजचा दिवस हा बहिणी भावाचा असतो आणि मी गेली मुंडे साहेबांनी जसं मुलगा मला बांधलं तसं मला वाटतं हे माझं 14वं वर्ष असेल. 14 वर्ष झालं कंटिन्युटी. रक्षाबंधनला मी ताईच्या घरी येतो. आज मी ते मंत्री आहे सरकारी बंगल्यावर आज आलेलो आहे आणि बहीण भावाचं नातं हे कंटिन्युटी राहील त्यासाठी आजचा प्रोग्राम आहे. शरद पवारांकडनं एक आज विधान होताना पाहायला मिळालेलं आहे. एकूणच निवडणूक काळामध्ये, विधानसभेच्या निवडणूक काळामध्ये मला 2 लोक येऊन भेटून गेली आणि 160 जागा ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला मॅनेज करून देतो असं शरद पवार म्हणतात की मला 2 जणांनी सांगितलं होतं. काल ज्या पद्धतीने राहुल गांधींनी आरोप केले त्याला कुठेतरी शरद पवार पुष्टी देत आहेत असं एकंदर त्यांच्या विधानातून नाही. आता हे मी आता गोव्यावरूनच आलो आज, त्यामुळे मी काय स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्यामुळे मला त्याच्याबद्दल बोलता येणार नाही. पवार साहेब काय म्हणले ते काहीच मला माहिती. पण राहुल प्रश्न असा उपस्थित होतोय की जर शरद पवारांना या गोष्टी म्हणजे 8 महिन्यापूर्वीच अशी काही माणसं येऊन भेटली होती तर त्यांनी आधी या सगळ्या संदर्भात टिप्पणी का केली नाही असं आता भाजपकडनं विचारलं जात आहे. आता ते काय होतंय, मी स्वतः ते ऐकलेलं नाही. मी 2 दिवस गोव्यात होतो, त्यामुळे ह्या विषयावर मला स्टडी आणि तेच बोललेलं योग्य दिसेल मला. निवडणुकांवर कुठेतरी प्रश्नचिन्ह जे आहे ते विरोधकांकडनं उपस्थित करताना दिसतं आहे, तर तुम्ही कशा प्रकारे बघताय? नाही, मी बी दिल्लीत ज्यावेळेस माझ्या विधानसभेला इलेक्शन झालं त्यावेळेस माझ्याही राष्ट्रीय समाज पक्ष एका उमेदवाराला 0 मतं पडले त्याच्या गावातच. त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की ईव्हीएम चेंज झालं पाहिजे राष्ट्रीय समाज पक्ष. परंतु राहुल गांधींनी काल जी पत्रकार परिषद घेतली, राहुल गांधींची तुम्ही देखील भेट घेतली होती, राजकीय समीकरण सुद्धा जोडतायत. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यांचे दावे खरे वाटले? नाही, आमचं बी तेच म्हणणं आहे ना. काय केलं पाहिजे, भारताचं संविधान जिवंत ठेवायचं असेल तर ईव्हीएम कॅन्सल केलं पाहिजे. ज्या अमेरिकेतून ईव्हीएम आलं त्या अमेरिकेनं डिस्ट्रॉय केलेलं आहे, इंडियानं काय ऍक्सेप्ट केलेलं आहे. तुम्ही खरंच तुमच्या लोकशाही लोकांचं प्रेम असेल तर यू कॅन गो टू द डायरेक्ट टू जनता. जनतेत जावा ना तुम्ही आणि ईव्हीएमच्या ऐवजी तुम्ही बॅलेट पेपरचा युज करा. ही राष्ट्रीय समाज पक्ष बघा. ओबीसीच्या मतांसाठी शरद पवार यायचे आता मैदान उतरले. राष्ट्रवादीची आजपासून मंडल यात्रा देखील सुरू झाली. नागपुरातून खरं तरी मंडल यात्रा निघते. मलाही फोन आलता, माझे शुभेच्छा आहेत त्या मंडल यात्रेला. आज काय झाले, देशामध्ये ओबीसी बद्दल सर्वांनाच कळवळा आहे, पण जोपर्यंत निर्णय प्रक्रियेत ओबीसी येत नाही तोपर्यंत त्या ओबीसीचं खरं नाही. सामाजिक सोशली ट्रान्सफॉर्मेशन आणि इकॉनॉमिकली इमॅन्सिफिकेशन हे 2 मुद्दे जोपर्यंत ओबीसीचं होणार नाहीत तोपर्यंत काय फायदा होणार नाही. आज मलाही फोन आलता, तर आज रक्षाबंधन असल्यामुळे मला जाता आलं नाही. मी सांगितलं त्यांना किंवा तुम्हाला शुभेच्छा आहेत मंडल यात्रेला, मी आधीमध्ये कुठं भेट देईन. दोन्ही भाऊ सध्या राजकीय सत्तेच्या प्रवाहाच्या बाहेर आहेत असं कुठेतरी पाहायला मिळतं. धनंजय मुंडे मंत्रिपदावरून बाहेर पडले, तुम्ही देखील आता कुठेतरी बहीण माझी मंत्री असल्यामुळे मला काही अडचण नाही ना. बहीण आहे ना, त्यामुळं मी जरी नसलो, आता मी इंडिया बरोबरच नाही, माझी बहीण मंत्री आहे, त्यात मला आनंद आहे. शुभेच्छा दिली नाही, ते शुभेच्छा आज जे प्रोग्राम होता ते घरगुती प्रोग्राम होता, नॉट पॉलिटिकल. बहीण आहे ना ते. नाही, तसं काही देखील नाही, बिलकुल नाही. तिची माहिती वगैरे नाही. माझा विचार चाललेला आहे महाविकास आघाडीच्या दृष्टीने. महाविकास आघाडीचा पाहता आगामी जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्यामध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्या संदर्भात आज संजय राऊतांनी वक्तव्य केलं. या वक्तव्याकडे कसं बघतं आणि एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येताना दुसरीकडे अशा प्रकारचा विचार आणि अशा प्रकारची मतं. अजून त्याला वेळ आहे. उद्या कॉर्पोरेशन जिल्हा परिषद जिंकल्या समजा वेगवेगळ्या भाविकात, जिल्हा परिषदचा अध्यक्ष किंवा मेयर बनवताना आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करू. महाविकास आघाडीची युती आहे ती लोकसभा आणि विधानसभेपुरतीच होती असं देखील त्यांनी म्हटलं. नाही, त्यांची युतीचा भाग वेगळा आहे, परंतु आज मला काय माहित आहे, हे सर्व पक्ष एकत्र येऊन जर लढले तरच उद्या जनतेचा विश्वास आहे. हे जर प्रत्येकाने वेगळी चूल मांडली तर जनता यांना भरोसा ठेवणार नाही, हे मताचा मी आहे. आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं आता जनतेचा कौल बऱ्यापैकी चांगला चाललेला आहे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे
सचिन इंटरनॅशनल, 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.